नमस्कार, पुन्हा एकदा आपलं गुरुकुल ओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. आज आपण खूप महत्वाचा विषय बघणार आहे. विषयाचं नाव आहे विज्ञान आणि या विषयावरचं खूप महत्वाचं 10 प्रश्न पर्यायासह आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तर चला पहिला प्रश्न काय बघूया. पहिला प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणते उदाहरण दोलन गती किंवा कंपन गतीचे नाही विचारलाय बघा प्रश्न. पहिला पर्याय बघा सीसॉ. सीसॉ म्हणजे कशा प्रकारे असतं बघा. या ठिकाणी या बाजूला एक व्यक्ती बसलेली असते, या बाजूला एक. पुढं माग म्हणजे वर खाली ही प्रोसेस परत परत होत असते. म्हणजे हे सुद्धा उदाहरण बघा दोलन गती जे आहे पुढे मागे. घड्याळाचा सेकंद काटा हा समजा या ठिकाणी घड्याळ काढला आपण, हा सेकंद काटा, तर तो या घड्याळाभोवती म्हणजे वर्तुळाकार भागात फिरत असतो. हे उदाहरण दोलन गतीचे नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे बघा घड्याळाचा सेकंद काटा. तर हे उदाहरण आहे बघा वर्तुळाकार गतीचे. झोपाळ्यामध्ये सुद्धा आपण जर झोपाळ्यावरती बसलो तर पुढं माग ही सतत गोष्ट घडत असते. म्हणजे हा सुद्धा पर्याय बघा दोलन गतीचा आहे. आणि वाजणारी घंटा, ज्यावेळेस घंटा वाजत असते त्यावेळेस त्या ठिकाणी व्हायब्रेट होत असते, म्हणजे कंपन पावत असते. हे बघा कंपन गतीचे उदाहरण आहे. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 घड्याळाचा सेकंद काटा. हे आहे बघा वर्तुळाकार गतीचा उदाहरण. चला याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील स्लाइड मध्ये बघूयात. या ठिकाणी बघा काय दिलंय. पहिली गोष्ट दोलन गती, याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण बघा ऑसिलेटरी मोशन. एखादी वस्तू तिच्या मध्यस्थिती भोवती पुढे आणि मागे, काय म्हटले बघा, पुढे आणि मागे पुनरावृत्तीने हालचाल करते. उदाहरणार्थ आपण आपल्याला दिलंय बघा झोपाळा, सीसॉ, लंबक. म्हणजे सतत पुढं मागे ही प्रोसेस चालू असते, त्या गतीला म्हणतो आपण दोलन गती. कंपन गती म्हणजे काय असतं बघा, एखादी वस्तू अतिशय जलद गतीने पुढे मागे कंप पावत असते. उदाहरणार्थ घंटा. नंतर गिटारची तार, ज्यावेळेस आपण गिटारची तार ताणतो त्यावेळेस ती व्हायब्रेट होत असते बघा, ती कंपन गतीचं उदाहरण आहे. मोबाईलचा व्हायब्रेशन, ज्यावेळेस आपण व्हायब्रेट मोड मध्ये ठेवत असतो, जर एखाद्याचा कॉल आला तर मोबाईल व्हायब्रेट होतो, तर ते व्हायब्रेट होण्याची गती ही आहे बघा कंपन गती, म्हणजे व्हायब्रेटरी मोशन. या ठिकाणी बघा काय दिलंय, सेकंद काटा सतत वर्तुळाकार दिशेने फिरतो. म्हणजे वर्तुळाकार भोवती जर फिरतो तर त्याला आपण म्हणतो बघा वर्तुळाकार गती. याचं बघा या ठिकाणी विश्लेषण दिलंय. सीसॉ दोलन गती पुढे मागे, घड्याळाचा सेकंद काटा वर्तुळाकार गती फिरणारी गती आहे बघा. झोपाळा पुढे मागे आणि वाजणारी घंटा कंपन गतीमध्ये अति जलद पुढे मागे होत असते. याचं बरोबर उत्तर आहे बघा घड्याळाचा सेकंद काटा. हे वर्तुळाकार गतीचे उदाहरण आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. चला प्रश्न काय आहे बघा, एक मोटार 72 किलोमीटर पर तास वेगाने जात आहे, तर तिचा वेग मीटर पर सेकंद मध्ये किती असेल. या ठिकाणी काय दिले आपल्याला 72 किलोमीटर पर अवर. म्हणजे आपल्याला काय करायचंय, किलोमीटर पर अवर म्हणजे किमी पर तास याचं करायचंय बघा मीटर पर सेकंद मध्ये. कसं करायचं समजून घ्या. 1 किलोमीटर भागिले 1 तास म्हणून आपण याचं करायचंय मीटर मध्ये, म्हणजे मीटर पर सेकंद मध्ये. 1 किलोमीटर म्हणजे असतं बघा 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. आता या ठिकाणी बघा 1000 भागिले आलं 3600. जर याला आपण भाग लावला तर 10/36 येतंय, म्हणजेच 5/18. म्हणजे काय करावं लागेल, जर किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर त्या ठिकाणी बघा 5/18 याने त्या संख्येला गुणावं लागेल. किती दिलंय बघा या ठिकाणी 72 गुणवले 5/18. 18 × 18, 18 × 72 आणि 5 गुणवले 4 येईल बघा 20. म्हणजे आपलं उत्तर आलंय बघा 20 मीटर पर सेकंद. पर्याय क्रमांक 2. चला सविस्तर विश्लेषण पुढील स्लाइड मध्ये बघूया. चला विश्लेषण काय दिलंय बघा. उदाहरण सोडवूया म्हटलंय 72 किलोमीटर पर आवर. मी सांगितल्याप्रमाणे 5/18 ने गुणायचं होतं, उत्तर येणार आहे 20 मीटर पर सेकंद. परंतु या ठिकाणी दिले किलोमीटर पर आवरचे मीटर पर सेकंद मध्ये 5/18 ने गुणा. ते कसं ते सांगितलं, पण जर मीटर पर सेकंदचे किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर या ठिकाणी दिलंय बघा 18/5 ने गुणायचं बघा.
कितीने गुणायचं 18/5 किलोमीटर पर आवरचे मीटर पर सेकंद 5/18 ने गुणा आणि मीटर पर सेकंदचे किलोमीटर पर आवर 18/5 ने गुणा. या दोन कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत. प्रश्न परीक्षेला नक्की येऊ शकतो. व्यवस्थित ध्यानात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय आहे बघा. मायक्रोफोन मध्ये कोणत्या ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होते. बघा या ठिकाणी मायक्रोफोन म्हणजे थोडक्यात आपण म्हणू माईक. जर माईक मध्ये आपण बोललो म्हणजे ध्वनी निर्माण केला तो म्हणजे ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर होते. बघा ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1. आपण त्या मायक्रोफोन मध्ये बोललो म्हणजे माईक मध्ये बोललो तर त्याचं रूपांतर त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेमध्ये होतंय. चला याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील स्लाइड मध्ये करूया. काय दिलंय बघा. ध्वनी ऊर्जा ध्वनी निर्माण केला म्हणजेच ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर. या ठिकाणी विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. पर्याय काय दिलेत बघा. पहिला पर्याय दिला ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. आपण बोलल्यावर निर्माण झालेला आवाज मायक्रोफोन विद्युत संकेताद्वारे बदलतो. हेच योग्य उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे बघा. दुसरा पर्याय बघा विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर. हे कार्य मायक्रोफोनचे नसून स्पीकरचे आहे. स्पीकरचं काय होतंय विद्युत ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेत रूपांतर होतंय. बघा काय होतंय विद्युत ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेत रूपांतर. ध्वनी ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत या ठिकाणी हा पण पर्याय चुकीचा आहे बघा. आणि यांत्रिक ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत हे उदाहरण ढोल घंटा किंवा वाद्यामध्ये दिसते मायक्रोफोन मध्ये दिसत नाही. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय आहे बघा. पुढील पैकी कोणत्या पोकळीत एकच अवयव असतो. या ठिकाणी बघा 4 पोकळी दिल्यात. उदर पोकळी म्हणजे पोटाचा भाग. उदर म्हणजे पोट. पोटापासला जो मोकळा भाग आहे त्या ठिकाणी त्याला म्हणतो आपण उदर पोकळी. वक्ष पोकळी म्हणजे आपल्या छातीपासला जो भाग आहे त्याला आपण म्हणतो वक्ष पोकळी. नंतर शिरो पोकळी. शिरो म्हणजे काय असतं डोकं म्हणजे जो डोक्यापासला भाग आहे त्याला आपण म्हणतो शिरो पोकळी. आणि कटी पोकळी म्हणजे जो पोटाच्या खालचा भाग आहे त्याला आपण म्हणतो कटी पोकळी. प्रश्न काय विचारलाय एकच अवयव असतो. आता या ठिकाणी बघा उदर पोकळी पोटामध्ये अनेक अवयव आहेत. वक्ष पोकळी छातीमध्ये अनेक अवयव आहेत म्हणजे जसे की फुफ्फुस असेल असे अनेक अवयव आहेत बघा. कटी पोकळी म्हणजे खालच्या भागामध्ये अनेक अवयव आहेत. परंतु शिरो पोकळी शिरो म्हणजे डोकं. डोक्यात फक्त एकच अवयव आहे तो म्हणजे मेंदू. म्हणजे शिरो पोकळीमध्ये एकच अवयव आहे तो म्हणजे आपला मेंदू. याचं उत्तर आहे बघा शिरो पोकळी. पर्याय क्रमांक 2. चला सविस्तर विश्लेषण बघूया. काय दिलंय बघा. उदर पोकळी ऍब्डॉमिनल कॅव्हिटी इंग्लिश मध्ये म्हणतात ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. ही पोकळी उदर भागात असते. यामध्ये अनेक अवयव असतात जसे पोट आतडे यकृत. बघा शिरो पोकळी ही पोकळी कवटीमध्ये असते म्हणजे डोक्याच्या तिथं. यामध्ये फक्त एकच अवयव असतो तो म्हणजे मेंदू. नंतर काय दिले वक्ष पोकळी ही छातीमध्ये असते. यामध्ये 2 महत्वाचे अवयव असतात हृदय आणि फुफ्फुसे. कटी पोकळी ही पोकळी श्रोणी कंबर खाली असते. यामध्ये अनेक अवयव असतात जसे मूत्राशय असेल प्रजननाचे अवयव. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 शिरो पोकळी. या पोकळीचे बघा 3 भाग आहेत. या ठिकाणी बघा महत्वाचे मुद्दे मध्ये दिले शिरो पोकळी वक्ष पोकळी उदर पोकळी कटी पोकळी. कवटीमध्ये छातीमध्ये पोटात आणि खालच्या भागात इथं मेंदू असतो. वक्ष पोकळीमध्ये बघा हृदय आणि फुफ्फुसे असतात. उदर भागामध्ये काय असते अनेक अवयव आहेत आणि खालच्या भागामध्ये सुद्धा अनेक अवयव आहेत. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 शिरो पोकळी. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय आहे बघा. कपडे धुण्यासाठी टिंबटिंब हा नैसर्गिक पदार्थ वापरतात. पर्याय दिलेत बघा साबण अपमार्जके शिकेकाई आणि रिठा. या ठिकाणी बघा नैसर्गिक पदार्थ म्हटले
साबण हा रासायनिक पदार्थ आहे, म्हणजे तयार झालेला पदार्थ आहे बघा, अनेक मिश्रणापासून तयार केलेला हा पदार्थ आहे. अपमार्जके सुद्धा या ठिकाणी रासायनिक पदार्थ आहे. शिकेकाई आणि रिठा हे दोन्ही नैसर्गिक पदार्थ आहेत, परंतु या ठिकाणी काय म्हणले, कपडे धुण्यासाठी. तर शिकेकाई हे कपडे धुण्यासाठी सुद्धा वापरतात आणि केस धुण्यासाठी सुद्धा वापरतात. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सविस्तर विश्लेषण पुढील स्लाइड मध्ये. या ठिकाणी काय दिलंय बघा, साबण कृत्रिम म्हणजे तयार करण्यात आलेला आहे. अपमार्जके डिटर्जंट कृत्रिम रासायनिक म्हणजे तयार करण्यात आलाय. शिकेकाई हा नैसर्गिक आहे आणि रिठा पण नैसर्गिक आहे. पण काय म्हटलंय बघा या ठिकाणी, शिकेकाई हा नैसर्गिक पदार्थ आहे, कपडे धुण्यासाठी वापरतात. रिठा हा सुद्धा नैसर्गिक पदार्थ आहे, परंतु प्रश्नात कपडे धुण्यासाठी विशेष विचारले आहे. सामान्यतः कपडे व केस धुण्यासाठी शिकेकाई वापरली जाते. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 शिकेकाई. काय म्हटले बघा, शिकेकाई हा एक नैसर्गिक पदार्थ आहे. तो शिकेकाई या झाडाच्या शेंगांपासून मिळतो. याचा उपयोग केस आणि कपडे स्वच्छ करण्यासाठी केला जातो. चला पुढील प्रश्न बघूया. या ठिकाणी काय प्रश्न दिलाय बघा, लोखंडाला गंज लागण्यास मदत करणारा हवेतील घटक टिंबटिंब वायू असतो. म्हणजे लोखंडाला कोणत्या वायूमुळे गंज चढतो, याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. म्हणजे जर लोखंड हा जर ऑक्सिजनच्या संपर्कात आला, म्हणजे तो पाण्याच्या माध्यमातून असो किंवा वायूच्या माध्यमातून, जर तो संपर्कात आला तर त्या ठिकाणी लोखंडाला गंज चढतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला स्लाइडच्या द्वारे आपण विश्लेषण बघूया. चला विश्लेषण काय आहे बघा, पहिला पर्याय काय दिलाय, कार्बन डायऑक्साईड हा वायू वनस्पतीसाठी उपयोगी आहे, पण गंज तयार करण्यासाठी मुख्य कारण नाही. म्हणजे कार्बन डायऑक्साईड मुळे त्या ठिकाणी गंज चढत नाही. ऑक्सिजन काय दिलाय, ऑक्सिजन मुळे लोखंडाचे ऑक्सिडेशन होते व गंज तयार होतो, म्हणून हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. नायट्रोजन हा हवेमधील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू आहे बघा. नंतर हायड्रोजन गंज तयार करण्यास मुख्य भूमिका बजावत नाही. या ठिकाणी गंज तयार होण्याची प्रोसेस काय बघा, हा जो आयर्न दिसतोय, ऑक्सिजन हवेतील किंवा पाण्याच्या द्वारे या ठिकाणी जर याच्या संपर्कात आला तर या ठिकाणी बघा आयर्न हा गंजतोय, त्याच्यावरती गंज चढतोय. खालील काही भागात दिलंय बघा, ऑक्सिजन प्लस पाणी गंज तयार होतो, रंग लावला गंज थांबतो, तेल किंवा ग्रेस लावले तर गंज कमी होतो आणि जास्ताचा मुलामा दिला तर गंज होण्यापासून संरक्षण, त्याचा परिणाम होतात बघा. या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया दिली बघा, लोखंड म्हणजे आयर्न Fe, ऑक्सिजन O2 प्लस H2O म्हणजे पाणी जर या ठिकाणी संपर्कात आलं, ही जर रासायनिक प्रक्रिया घडली तर त्या ठिकाणी लोखंडावरती गंज चढतो. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता आजार खनिजाच्या अभावामुळे होतो. खनिज जर आपल्या शरीरामध्ये कमी पडलं तर त्या ठिकाणी बघा गलगंड हा आजार होतो बघा. गलगंड हा आपल्या घशाच्या जवळ असतो बघा. याचं उत्तर आहे गलगंड. चला याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील स्लाइड मध्ये करूया. चला विश्लेषण काय आहे बघा, पहिला पर्याय दिलाय स्कर्वी हा आजार जीवनसत्व सी च्या अभावामुळे होतो. म्हणजे जर जीवनसत्व सी कमी पडलं तर त्याच्या अभावामुळे बघा स्कर्वी हा आजार होतो. गलगंड हे योग्य उत्तर आहे बघा. गलगंड हा आजार आयोडीन या खनिजाच्या अभावामुळे होतो. म्हणजे जर आयोडीन आपल्या शरीरामध्ये कमी पडलं तर त्या ठिकाणी गलगंड हा आजार होऊ शकतो. या कमतरतेमुळे थायरॉइड ग्रंथी मोठी होते व मानेवर सूज होते. तिसरा पर्याय बघा, रातांधळेपणा. चुकीचे उत्तर आहे, रातांधळेपणा हा आजार जीवनसत्व ए च्या अभावामुळे होतो. चौथा पर्याय बघा, पेलाग्रा हा आजार जीवनसत्व B3 नायसिन च्या अभावामुळे होतो बघा. या ठिकाणी थोडी महत्वाची माहिती दिली बघा. स्कर्वी जीवनसत्व सी, गलगंड आयोडीन खनिज, रातांधळेपणा ए आणि पेलाग्रा B3. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न काय बघा, रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवण्यास मदत करणारी ग्रंथी कोणती. जर रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल तर ती साखर बघा स्वादुपिंड याच्यामुळे नियंत्रित होऊ शकते. याच्यामध्ये जो इन्सुलिन हा घटक असतो ती साखर नियंत्रित करत असते.
चला पुढील स्लाइड मध्ये सविस्तर अभ्यास करूया. काय दिलंय बघा, पित्ताशय, गॉल ब्लॅडर पित्तरस साठवते, चरबीच्या पचनास मदत करते. यकृत हे अनेक कार्य करते, ते ग्लुकोज साठवते पण थेट रक्तातील साखर नियंत्रित करत नाही. स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियास, ही इन्सुलिन आणि ग्लुकागॉन हे हार्मोन्स तयार करते. हे हार्मोन्स रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. इन्सुलिन काय करतं, जर साखर जास्त झाली तर ती कमी करते आणि ग्लुकागॉन ही साखर कमी पडली तर साखर वाढवते. म्हणजे ह्या दोघांची कार्य बघा, ह्या हार्मोनची कार्य वेगवेगळी आहेत बघा. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. लाळ ग्रंथी, सलायवरी ग्लॅंड, लाळ तयार करते, अन्नाच्या पचनास मदत करते पण रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवत नाही. या ठिकाणी महत्वाची माहिती दिली बघा. रक्तातील साखर नियंत्रणाची प्रक्रिया, 2 हार्मोन्स आहेत बघा, इन्सुलिन आणि ग्लुकागॉन. इन्सुलिन काय करते, साखर जास्त झाल्यास साखर कमी करते आणि ग्लुकागॉन काय करतं, साखर कमी असल्यास साखर पण कमी होऊ शकते, जर साखर कमी असेल तर ती साखर वाढवते. म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3, स्वादुपिंड, पॅनक्रियाज. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय आहे पहा, गॅसोहोल हे पर्यावरण स्नेही इंधन टिंबटिंब या मिश्रणापासून बनलेले आहे. या ठिकाणी बघा पहिला पर्याय पेट्रोल व डिझेल, हा पर्याय चुकीचा आहे. पेट्रोल व इथेनॉल, इथेनॉल म्हणजे असतं बघा अल्कोहोल, पेट्रोल म्हणजे गॅस प्लस अल्कोहोल याच्यापासून तयार होते बघा गॅसोहोल, गॅस आणि याच्यामधून होल घेतलंय बघा OHOL, गॅसोहोल म्हणजे पेट्रोल प्लस इथेनॉल याच्यामधून तयार होते बघा गॅसोहोल. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. चला पुढील स्लाइड मध्ये आपण सविस्तर अभ्यास करूया. या ठिकाणी काय दिलंय बघा, पेट्रोल व डिझेल, गॅसोहोल हे पेट्रोल आणि डिझेलच्या मिश्रणापासून बनत नाही. पेट्रोल व इथेनॉल, गॅसोहोल हे पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणापासून बनलेले आहे, हे पर्यावरण स्नेही इंधन आहे. तिसरा पर्याय बघा डिझेल व इथेनॉल, हा पण चुकीचा पर्याय आणि पेट्रोल व एलपीजी हा पण चुकीचा आहे. बरोबर आहे बघा पर्याय क्रमांक 2. गॅसोहोल कसे तयार होते, पेट्रोल हा आहे बघा गॅस, इथेनॉल अल्कोहोल, तर गॅस आणि अल्कोहोल मिळून तयार होते बघा गॅसोहोल. चला पुढील प्रश्न बघूया. चला प्रश्न काय आहे बघा, लोणी, गाजर, लाल भोपळा, टोमॅटो हे पदार्थ टिंबटिंब जीवनसत्वाचे चांगले स्त्रोत आहे. म्हणजे या पदार्थामधून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते, याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4, जीवनसत्व ए. या पदार्थातून आपल्याला मिळत असते 6 प्रकारचे जीवनसत्व आहेत बघा, विटॅमिन्स A, B, C, D, E आणि K, हे 6 प्रकारचे जीवनसत्व आहेत. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. चला सविस्तर विश्लेषण बघूया. पहिला पर्याय वाचा, जीवनसत्व सी हे मुख्यत्वे आवळा, लिंबू, संत्री, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या. बघा याच्यामधून आपल्याला जीवनसत्व सी मिळते. पर्याय क्रमांक 2 बघा, बी जीवनसत्व धान्य, डाळी, कडधान्ये, दूध, अंडी, मांस याच्यामधून आपल्याला बी जीवनसत्व मिळते. नंतर बघा जीवनसत्व डी हे सूर्यप्रकाशाच्या संपर्काने त्वचेवर तयार होते, तसेच मासे, अंडी, दूध यामध्ये आढळते. जीवनसत्व जर डी मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसावं लागतं, म्हणजे जीवनसत्व डी मिळते. जीवनसत्व ए हे मुख्यत्वे लोणी, गाजर, लाल भोपळा, टोमॅटो यामध्ये मुबलक प्रमाणात मिळते. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी काय दिलंय बघा, जीवनसत्व ए च्या कमतरतेने, म्हणजे शरीरामध्ये जर जीवनसत्व ए कमी पडलं तर रात आंधळेपणा होतो. पुढे काय म्हणले, बी च्या कमतरतेने अशक्तपणा, भूक कमी होते. सी च्या कमतरतेने सर्दी, हिरड्यातून रक्त येते, म्हणजे स्कर्वी सारखा रोग होऊ शकतो. जीवनसत्व डी च्या कमतरतेने हाडे कमजोर होतात, रिकेट्स हा रोग होऊ शकतो. म्हणजे जर जीवनसत्व डी कमी पडत असेल तर आपले हाडे कमजोर होऊ शकतात. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, जीवनसत्व ए. तर अशा पद्धतीने आपण विज्ञान या विषयाचे खूप महत्वाचे 10 प्रश्न पर्यायाच्या विश्लेषणासह
खूप चांगल्या पद्धतीने पाहिले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.